रोहित पाटील ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आपण पोहोचलो आहे, आता आपण ग्राउंडवर पोहोचलो आहे. आपली टीमसुद्धा आलेली आहे आणि बाकी अपोनंट टीमसुद्धा आलेली आहेत. सो हे ठाण्यातलं ग्राउंड आहे आणि इथे टुर्नामेंट आहे आमची आज. सो असंच आपल्या ब्लॉगमध्ये जोडून राहा, तुम्हाला मी फुल ब्लॉग दाखवतो. घाबरायचं काय नाही, लोक अशी बघणार आपल्याला. कॉन्फिडन्स दाखवायचं आपलं, फक्त आपण आपल्या कामामध्ये फोकस राहायचा, आपण आपला ब्लॉग बनवत राहायचा. तुम्ही असं सपोर्ट करा, तुम्हाला फुल ब्लॉग दाखवतो. फुल धमाल मस्ती येणार आहे. आजसुद्धा आपण मॅचला आलो आहे. सो थँक्यू फॉर कम्प्लिटिंग 2K सबस्क्रायबर्स ऑन यूट्यूब. आणि असंच प्रेम दाखवा तुम्ही आपल्या चॅनलला. असंच भरभरून लाईक, कमेंट आणि शेअर करा. चला तुम्हाला दाखवतो पुढे, असंच जोडून राहा ब्लॉगसोबत. इकडे आमची टीम आलेली आहे, पण अजून ग्राउंड खाली झालेलं नाही आहे. BMCचा ग्राउंड आहे, त्यामुळे जरा वेट करतोय. सिटीमध्ये असंच असतं, ग्राउंड अवेलेबिलिटी खूप कमी असते, त्यामुळे टूर्नामेंटला आहे ना खूप प्रॉब्लेम होतो. ग्राउंड पे अभी आ चुके हम लोग. अली सर है हमारे साथ. अली सर क्या कहना चाहोगे, आज की टूर्नामेंट कैसी रहेगी? क्या आपकी? ये देखो जबरदस्त फील्डिंग यहाँ पे अली सर के द्वारा. क्या बोलना चाहोगे, कैसा मतलब हम इतना प्रयास कर रहे हैं जीतने का, और हालांकि अपना थोड़ा सा प्रैक्टिस भी कम हो रहा है, लेकिन हम ट्राई कर रहे हैं अपना बेस्ट देने के लिए. अपने मेरिट पे खेल रहे हैं सब प्लेयर्स. क्या कहना चाहोगे अली सर? ये ग्राउंड अभी ना थोड़ा बराबर नहीं है, क्योंकि उसके ग्राउंड धूल मिट्टी ज़्यादा, उसको साफ बराबर करना पड़ेगा. और हम लोग आज फाइनल जीत के जाएंगे. बिल्कुल बिल्कुल. ये योगेश जी भोसले, स्टार ऑफ घाटकोपर, ऑल इंडिया आयकॉन योगेश भोसले मैदानामध्ये प्रॅक्टिस करताना बघू शकता तुम्ही. भोसले, काय वाटतं मला आजची रणनीती कशी असणार आहे, काय म्हणाल तुम्ही? आजची रणनीती, वी विल ट्राय टू आवर बेस्ट नाव. तुम्ही काय बोलशील, कसं वाटतं तुला? आज आपले प्लेयर पण खूप 4-5 प्लेयर आपले आलेले नाहीत, पण आपण सबस्टिट्यूट घेऊन आज चांगला प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करू. काय बोलशील? जरी आपले प्लेयर आले नसले तरी जे मेन प्लेयर आहेत, जे आपल्याला जिंकून देणार आहेत, ते आता ग्राउंडमध्ये आलेले आहेत. आणि इथे एनर्जेटिक ॲटमॉस्फिअर तयार झालेला आहे. पार्ले जी गोल्ड दिखाओ जरा अपने व्यूवर्स को. देखो इतना बड़ा बिस्किट है, तो पार्ले जी खाओ, खुद जान जाओ ये परफॉर्मन्स का राज क्या है. सो असं जोडून राहा आपल्या ब्लॉग सोबत. आता बिस्किट वगैरे खाऊन घेतो, जरासं भूक लागली थोडीशी. आपण आता वळूया मुबीन खोपटकर, ऑल इंडिया आयकॉन. आता फॉर्ममध्ये आहे सध्या मुबीन यावर्षी, पण असं म्हटलं जातं क्लास इज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. आणि मुबीन त्याच्या क्लासवर, त्याच्या मेरिटवर 100% खेळत असतो. लास्ट टाइम तुम्ही लास्ट परफॉर्मन्स बघितलाच असेल मुबीनचा. तर मुबीन काय बोलशील, कसं वाटतं आजच्या काय रणनीती असणार आहे? आज सर्व मुलं आमची नाही आहेत, पण जेवढी मुलं आलेत ते आम्ही बेस्ट परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करू. आणि ग्राउंड पण डिफरंट असल्यामुळे आम्ही आमचा चांगला प्रयत्न करू. नक्कीच आम्ही आमचं 100% देण्याचा प्रयत्न करू. आमच्या मेरिटवर आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. तो असं जोडून राहा आपल्या ब्लॉग सोबत. जबरदस्त यहाँ पे ग्राउंड का देखो, आप देख रहे हैं कितना जबरदस्त ऑर्गेनाइजेशन है. ये स्कीम इंडिया के बाहर नहीं जाना चाहिए दोस्तों. जबरदस्त टेक्नॉलॉजी का यहाँ पे इस्तेमाल किया जा रहा है. सो आमचे ऑल इंडिया आयकॉन श्रीरामजी कुलकर्णी यांच्या समवेत आम्ही आता मैदानाची पाहणी करायला चाललोय. श्रीराम सर, काय म्हणाल मैदान बघून, काय म्हणाल? आधी मैदानाची पाहणी केली जाते इथे श्रीराम कुलकर्णी यांच्या मार्फत. काय म्हणाल सर, बॉलिंग पिच आहे की बॅटिंग पिच आहे, कसं आहे जरा? बॅटिंग पिच आहे, तुम्हाला बॉलरने विसरून जावं बॉलिंग. बेस्ट. 3 कंपनीज आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्ही टुर्नामेंट आज ही आहे टुर्नामेंट. सो इकडे आलो आहे कारण आम्हाला नेक्स्ट टुर्नामेंट खेळायची, त्याची प्रॅक्टिससुद्धा होईल आणि इकडे आम्हाला खेळायलासुद्धा मिळेल. आणि हा अजय खूप सुंदर रायझिंग स्टार आहे, चांगली बॉलिंग करतो, पण त्याला अजून खूप मेहनत, प्रॅक्टिसची गरज आहे. कारण जेवढा तो खेळणार तेवढाच तो भरून येणार. काय अजय, काय बोलशील तू, काय बोलतो? काय नाही, ऑल द बेस्ट फॉर द मॅचेस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे खेळाडू आहेत ते हार मानत नाही. तुम्ही फिटनेसकडे बघाल तर ते बघा, आमचा एक प्लेयर तिकडे ॲप्स मारतोय. ये डेडिकेशन है. ये अपना सब खिलाड़ी अपने मेरिट पे खेलने का प्रयास करेंगे. ऐसे ही जुड़े रहो हमारे साथ रोहित पटेल ब्लॉग्स में. लाइक करो, शेयर करो और चैनल को सब्सक्राइब करने को मत भूलो. थैंक यू. ये यहाँ पे कृष्णा सातपुते जी की कॉपी ऑल इंडिया आइकॉन योगेश जी भोसले जी का आगमन होते हुए. सर क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? योगेश सर नक्कीच कमबॅक करतील या टुर्नामेंटमध्ये, कारण पुढच्या टुर्नामेंटमध्ये त्यांना खेळायचं आहे. तर आपले सबस्क्रायबर्स लोकांना काहीतरी सांगा तुम्ही जरा. अनिल काहीतरी बोल जरा. आमची मॅच बघा, आता लाईव्ह टेलिकास्ट होणार. मॅच नंतर बघा, आधी आपल्या ब्लॉगला लाईक कमेंट करा. काय बोलशील तुम्ही जरा सबस्क्रायबर लोकांना सांग काहीतरी. रोहित पाटीलचे असेच ब्लॉग बघत राहा आणि त्याला असाच मोठा करा. अजून काय बोलशील? लाईक करा आणि सबस्क्राईब करा. असं आपला मराठी माणूस पुढे चालवला, तुम्हाला काय म्हणायचं आहे? रोहित पाटिल को सपोर्ट करो और उसके बाद न्यू ईयर पे हम लोग पार्टी रखेंगे.
रोहित पाटिल के ब्लॉग के लिए। जितने भी सब्सक्राइब करने वाले हैं उनके लिए पार्टी। इतना भी सच नहीं बोलना था, ठीक है। ऐसे ही लाइक करो, कमेंट करो और चैनल के साथ जुड़े रहो। थैंक यू। गाईज 41 रन्स केले होते आम्ही 5 ओव्हरमध्ये आणि आम्ही डिफेंड केले भाई, जिंकलेलो आहे सीझनची पहिली मॅच। खूप भारी वाटते। अजय काय बोलशील, कसं वाटते भावा? खूप चांगला वाटतंय आणि आम्ही सिरीज जिंकणार। आम्ही सिरीज जिंकणार आणि ट्रॉफी घरी घेऊन जाणार आणि जाताना खिमा पाव खाऊन जाणार। काय बोलशील भावा? सिरीजची पहिली, सीझनची पहिली बॅटिंग पण चांगली आहे। काय बोलशील? खूप छान वाटला। सीझन मध्ये पहिलीच मॅच जिंकलोय। आमचे व्हाईस कॅप्टन योगेश भोसले, आपली टीम टॉस हारलेली आहे ॲज युजल। टॉस हारला म्हणजे मॅच जिंकणार 100%। सो असं जोडून राहा आपल्या ब्लॉग सोबत। एक मॅच झाले, आता अजून एक लगेच मॅच आहे, ती झाली की मग सिरीज जिंकायची आपल्याला। सगळ्यांनी सुद्धा मस्त कॅच घेतली आणि आता परत मॅच आहे लगेच, आणि आता आपली परत फील्डिंग आहे आणि मग बघू काय होतं। जोडून राहा सर। इन्होंने हमें गार्ड दिया है, बहुत सपोर्टिव सर है। ठीक है गाइस, टीम मीटिंग यहाँ पे अल्कलाइन वाटर। ये विराट कोहली का बॉटल मंगाया हम लोग ने फ्रांस से। ये थोड़ा ज़्यादा हो गया, लेकिन जुड़े रहिए हमारे साथ रोहित पटेल ब्लॉग्स में। थँक्यू। सो फायनली सेकंड मॅच आम्ही 29 रन चेस केलेले आहेत, म्हणजे 5 ओव्हरमध्ये त्यांनी 28 केले होते, 29ला विन होती आणि चांगली बॅटिंग, एक जबरदस्त पारी योगेश भोसले मार्फत सगळेच चांगले खेळले आणि आम्ही 29 रन चेस केल्या। खूप भारी वाटलं। ही सेकंड मॅच पण आम्ही जिंकलो आहे। आता एक लास्ट मॅच आहे, ती झाल्यावर त्यांच्यातला जो विनर असेल तो आमच्यासोबत फायनल खेळणार, अशी ही सिरीज आहे। 3 टीम होत्या आणि त्यांच्यासोबत आम्ही सिरीज मॅच आज ऑर्गनाईज केली होती। सो खूप मजा येते, धमाल, प्रॅक्टिस पण करायला भेटते, एक लाईव्ह मॅचचा आनंद पण घ्यायला मिळतो। सगळे एक्सायटेड आहेत आणि जोशमध्ये आहेत सगळे। सो बघूया आता पुढे काय काय होतं। आता थोडं दमलोय, पाणी वगैरे पिऊन आता जरा। अली भाई ने जबरदस्त ओवर डाला है एकदम। अभी एप्पल लाए अली भाई, कश्मीर से लाए हैं, तो अभी एप्पल खाते हैं और फिर देखते आगे क्या होता है। खूप चांगली व्यवस्था श्रीराम कुलकर्णी यांच्या मार्फत पाणी आणि नाश्ता आलेला आहे आपल्याला। सो आता आम्ही नाश्ता करतो थोडासा आणि मग आता याच्यानंतर आपली फायनल आहे डायरेक्ट। मग बघूया, खूप परफॉर्मन्स एकदम चांगला मला देऊया। तर जोडून जा आपल्या ब्लॉग सोबत। सर किती वडापाव आणले? आणि हा तुम्ही वडापाव बघू शकता। पेपर टाकू नका रे कोणतरी। नक्की आली अंपायरिंगला गेलाय का? खूप भारी मजा आली आज, खूप भारी वाटलं एकदम। आणि आता आम्ही फायनलमध्ये प्रवेश केलाय, तर अजूनच खूप भारी फिलिंग आहे। कसं असतं, आपण जेव्हा खेळतो आपण जिंकण्यासाठी खेळत नाही, पण हारणं जिंकणं होत असतं क्रिकेटमध्ये, म्हणून क्रिकेटला जडतरचा खेळ मानला जातो। आपण व्हाईस कॅप्टनला विचारूया, कसं वाटतं फायनलमध्ये प्रवेश केल्यावर एवढ्या अथक परिश्रमानंतर? काय म्हणाल भोसले? खूप चांगलं वाटतंय, फायनल जिंकू। सगळे जर चांगले खेळले तर नक्कीच आम्ही फायनल जिंकण्याचा प्रयत्न करू। आपण उमेशकडे वळूया। उमेश, काय म्हणशील, कसं वाटतं तुला तो एक्सपिरियन्स? सकाळपासून एवढी मेहनत करतायत सगळे आणि आज आपण फायनलमध्ये पोहोचलोय एवढ्या खूप साऱ्या टुर्नामेंट नंतर, कसं वाटतंय, काय म्हणशील? फायनलसाठी एक्साइटमेंट आहे, बघूयात काय होतं। आता चांगलाच होईल, जिंकू आपण फायनल। मुबीनला विचारू, मुबीन काय एक्सपिरियन्स बोलशील, कसं वाटतंय, काय म्हणतो? फायनल आपण पोहोचलो आणि आता फायनलमध्ये आपली टीम 1 साइडेड गेलेली आहे। सो नक्कीच आपण फायनल जिंकू। सो यावर्षी नक्कीच आम्ही चांगला परफॉर्मन्स करू आणि चांगला आमचं गेम प्रदर्शन करून आणि जिंकण्याचा प्रयत्न करू। तर असं जोडून जा आपल्या ब्लॉगसोबत। तर नाणेफेक केली जाते फायनल मॅचची। तो टेल बोलला काय घेतो आणि बॉलिंग घेतलेली आहे, फलंदाजी आलेली आमच्या वाट्याला आणि हर बार की तरह इस बार भी हम टॉस हार चुके हैं। होतं ते चांगल्यासाठी होतं। आता आम्ही पहिली फलंदाजी वाट्याला आले, 5 ओव्हरमध्ये किती धावा मारतो आम्ही बघूया। ते आमच्या ग्रुपवर मला हैराण केले कॅप्टननी व्हिडिओ टाकून, त्यामुळे मी आता शांत खेळणार आहे। धाव धाव। चल रोहित, बहुत बढ़िया शॉट, चल 4 रन, चल 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 मुबीन, गुड रनिंग, चल
हे भावाने 2 बॉलात 2 6 मारले. स्कोर झाला आपला 49. आणि हा प्रेशर आहे, प्रेशर इसको बोलते प्रेशर. जबरदस्त जबरदस्त. हे 56 झाल्यात. जबरदस्त मुबीन, जबरदस्त भाई. 57 टू विन आहे. बघूया काय होते. तुम्हाला आता मॅच झाल्यावरच दाखवतो. आता मी फिल्डिंगला जातो. सो फायनली आम्ही सिरीज जिंकलोय आणि फायनल मारले. या सीझनची पहिली फायनल असेल. खूप भारी वाटलं, एकदम भारी वाटलं. ही फिलिंग तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही आहे, कारण जे खेळाडू आहेत तेच आमच्या भावना समजू शकतात. आणि हा एक फायनल मारण्यासाठी जे प्रयत्न, जे कष्ट असतात किंवा जे खेळाडू ती फिलिंग आहे ती वेगळीच आहे. सर आपण सरांना सर कसं वाटतं तुम्हाला, काय म्हणाल? ऑसम. एवढे एफर्ट्स घेतले आणि कमबॅक केला ते महत्वाचं आहे. आणि आपण ही सिरीज जिंकलोय 3 टीम सोबत. तर मग कसं वाटतं खेळून, कसं काय म्हणाल सकाळचे? खूप छान, खूप छान. ॲक्च्युली जेव्हा तुम्ही खराब परफॉर्मन्स देऊन नंतर कमबॅक करता, तुमचे लूपहोल्स वगैरे इम्प्रूव्ह करता, ते फिलिंग वेगळं असतं. विन विन. विनर विनर चिकन डिनर. व्हाईस कॅप्टन योगेश भोसले, काय म्हणाल तुम्हाला, काय वाटतं सर, कसं वाटतं? डिझर्व विनिंग. नक्कीच तुम्ही हृदयावर दगड ठेवून तुमच्या मेवण्याला आउट केलं आहे. आणि त्यानंतर मुबिन लास्ट अरे बापरे अली भाई, लास्ट मॅच ही परफॉर्म. व्हॉट हॅपनिंग? व्हॉट मुबीन? खूप मस्त वाटलं खेळून. नक्कीच मुलांनी खूप मेहनत केली. काय म्हणता ऑर्गनाईज केल्याबद्दल तुम्ही मला कसं वाटलं आमच्या सोबत खेळून तुम्हाला? कॉम्पिटिटर आपण एकत्र आलोय, फ्रेंडली मॅच झाले. आमचं स्वप्न आहे असं एक इंजिनिअरिंग ट्रॉफी ठेवायची इन फ्युचर. माध्यमातून असंच बघू शकता तुम्ही. अनाउन्स कर दे फिर. मुबीन खोपटकर. ओ जबरदस्त जबरदस्त मुबीन. ज्याने फायनलच्या सामन्यामध्ये 2 षटकार मारले तो मुबीन खोपटकर. ऑल इंडिया खेळलाच नाही का? खेळलेला आहे. चांगली कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये त्याने. मुबीन सो गाईज फायनली सिरीज आम्ही जिंकली आणि फायनल मारले. तो हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. असंच रोहित पटेल ब्लॉगला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट करायला विसरू नका. परत आपण भेटू असेच नव्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.